आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। मंत्रिमंडळ पायाभूत समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वगळण्यात आलेलं आहे। विखेंऐवजी आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची या समितीमध्ये वर्णी लागलेली आहे। या निर्णयानंतर अजित पवारांनी विखे पाटलांना एक प्रकारे धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे। राजकीय क्षेत्रातून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मंत्रिमंडळ पायाभूत समितीतून महसूल मंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे सरकारमधील सत्ता समीकरण बदललंय आणि आता हळूहळू त्याचा प्रभाव दिसू लागला। राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वगळण्यात आलंय, तर विखे पाटलांच्या जागी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वीच विखे पाटलांची मंत्रिमंडळ पायाभूत समितीवर निवड झाली होती, मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या गटाला या समितीत स्थान देण्यात आलंय। विखे पाटलांना मंत्रिमंडळ पायाभूत समितीतून डच्चू देण्यात आल्यामुळे विरोधकांनी बोचरी टीका केली आहे। विखे पाटील बाहेरून आलेले तिथे राहू नयेत कदाचित, किंवा त्या पदावर त्यांना काढण्यासाठी संमती दिली असावी असं असू शकतं। कारण बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो ही भूमिका भाजपची नेहमी राहिलेली आहे आणि त्याचंच पहिला बळी राधाकृष्ण विखे पाटील ठरले असं म्हणायला हरकत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष आहेत। तसंच या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे हे मंत्री सदस्य आहेत। राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जो निर्णय घेतात विचारपूर्वक त्यांनी त्या संदर्भात समन्वय राहण्यासाठी जो निर्णय केला असेल। आणि सगळ्यात महत्वाचं त्या समितीमध्ये स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यामुळे तिथं मी त्या समितीत मी असो काय नसो, मी असतो आणि नसतो तरी त्यांनी काय आमचं दुसरी काय अडचणीचं नाही। राज्यात मेट्रो प्रकल्प, मोठे पूल, रस्ते, सरकारी इमारती अशा पायाभूत सेवा सुविधांच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीकडून मंजुरी दिली जाते। त्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो। त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीनं या समितीला वेगळं महत्त्व आहे। जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीची स्थापना करण्यात आली होती, मात्र अवघ्या 7 महिन्यातच विखे पाटलांना या समितीतून वगळण्यात आल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झालेली आणि त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनंही कंबर कसली आहे। भाजप सरकार विरोधात एकत्र येण्याकरता देशभरातील अनेक पक्ष एकत्र आलेले असून त्यांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे। आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय असून भाजपकडे काय पर्याय आहे असा सवाल विचारलाय। गेल्या 10 वर्षात त्यांनी काय केलं, सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला असल्याची घणाघाती टीका केली आहे। तर दुसरीकडे इंडियाच्या जागा वाटपावर शरद पवारांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितलाय। अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या संदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है। सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है। जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं, सब लोगों ने उनका अनुभव लिया है। अब बीजेपी के सामने सवाल है कि अरे अभी चुनाव जीतना है, क्योंकि कर्नाटक में तो देखा आपने कोई कामयाबी हासिल नहीं हुई। बजरंग बली भी लाना पड़ा उनको, लेकिन तो भी बजरंग बली ने उनको आशीर्वाद नहीं दिए। तो अब उनके सामने सवाल है कि चॉइस क्या है, क्या कौन बनेगा जो करोडपती नाही। गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा अमिबा झालेला आहे। एनडीएला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेला नाही। जसा अमिबा एक पेशे जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता एनडीए झालेला आहे। जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे। आमच्या पहिल्या 2 ज्या बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि त्या शक्यतेच्यामध्ये जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या संबंधीचा अभ्यास करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टीका करत असताना
त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या दोन गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह एकच आहे प्रधानमंत्रींचा, ते प्रधानमंत्री आहेत देशाचे, जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या समोर ठेवावी. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, त्याची चौकशी करा आणि संबंध देशाला सांगा वस्तुस्थिती काय. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशाचं नेतृत्व एक मान्य आहे, तसंच देशातील जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणावा असं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. काय बोलतोय आपण त्याचं तारतम्य त्यांना थोडं असलं पाहिजे. भारत मातेला बेड्या घालतायत, कोणी म्हणतं मुंबईला आता वेगळं काढतायत, महाराष्ट्रापासून तोडतायत. मला वाटतं वाटेल तसं बोलण्याची पद्धत आता त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे. तुम्ही हुकुमशाही कशाला म्हणतात? कुठली हुकुमशाही आहे? अहो, तुमच्या हुकुमशाही वागण्यामुळे तुमच्या मागे असलेले सगळे आमदार आता निघून गेलेले आहेत. कोण आले तुमच्यासोबत? मला 55 पैकी 45 लोक तुमच्या मागून निघून गेले, 18 पैकी 14 खासदार निघून गेले आणि तुम्ही आमच्या हुकुमशाहीच्या गोष्टी करतात. संपूर्ण देश मोदीजींच्या पाठीशी एक संघपणे उभा आहे. तुम्ही कशाला तुमच्या मागेच कोणी राहिले तुमच्या राज्यामध्ये? तुम्ही कशाला अशी केवलवाणी धडपडाने हे करतायत? आणि म्हणून देशाचं नेतृत्व एक मान्य आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. आता तुम्ही विचारतात भाजपमध्ये पर्याय कोण आहे? पंतप्रधानांचं मी ते ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं. एकीकडे संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे, एक जगमान्य नेतृत्व आमच्याकडे या ठिकाणी आहे आणि तुमच्याकडे अजून पंतप्रधानपदाचं नावच ठरत नाही. ते नाव ठरलं की अर्धे लोक तुमचे गायब होणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी बैठका आणि निर्णयांचा धडाका लावला. सहकारी साखर कारखान्यांना NCDCनं मंजूर केलेलं कर्ज घेण्यासाठी काही अटी अजित पवारांनी घातल्या होत्या आणि त्यामुळे साखर कारखान्याच्या संचालकांना वैयक्तिक सामूहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावं लागणार होतं. त्यामुळे भाजप नेत्यांच्या कारखान्यांची चांगलीच अडचण झाली होती. अजित पवारांचा तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसातच फिरवला आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं वजन खर्च केलं. फडणवीसांनी एक प्रकारे अजित पवारांना धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर अजित पवारांनी घेतलेला तो निर्णय नेमका कुठला? संचालकांना वैयक्तिक सामूहिक हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली होती. तर कारखान्यांच्या जागेच्या 7 बाऱ्यावरती कर्जाचा बोजा चढवण्यात आला होता. गहाणखत अन्य दस्तावेजावरती सह्यांचे सरकारला अधिकार असल्याचंही पाहायला मिळालं. तर कोणत्या कारखान्यांना कर्ज मिळणार त्यावर एक नजर टाकूयात. 6 कारखान्यांना 549.54 कोटींच्या कर्जाला मंजुरी. यामध्ये समावेश आहे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याची, यामध्ये 34.74 कोटी. त्यानंतर शंकर सहकारी साखर कारखाना 113.42 कोटी. भीमा सहकारी साखर कारखाना 126.38 कोटी. 150 कोटी रुपये शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला. तर निराभीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी. शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी. साखर कारखाने बुडव्यांना पुन्हा राज्य सरकार हमी घेऊन त्यामध्ये कुठली अटी व शर्ती होत्या त्या सर्व काढून टाकण्याचं काम झालंय. तुम्ही एक कारखाने बुडवा तरी सरकार हमी घेतलेली पैसे सरकार भरेल किंवा सरकार जबाबदार राहील अशा प्रकारचा एकूण निर्णय या सरकारमध्ये होत आहे. कोणत्याही साखर कारखान्याबद्दल घेतलेले निर्णय हे शेवटी साखर उत्पादक शेतकऱ्याकरता असतात, ऊस उत्पादक शेतकऱ्याकरता असतात. त्यामुळं निर्णय बदलला, पण शेवटी निर्णय बदलला किंवा निर्णय घेतला हा कुणाकरता घेतला आहे? तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा. ज्या ज्या एरियात ऊस आहे त्या एरियाच्या ऊसाच्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता हे निर्णय असतात असं मला वाटतं.
खासदार संजय राऊतांचे बंधू तथा आमदार सुनील राऊतांनी एक खळबळजनक वक्तव्य केल्यानं राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय. खरं तर खासदार संजय राऊतांनी देखील आपल्या भावाच्या दाव्याला दुजोरा दिलेला आहे. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. भांडूपमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. 100 कोटी घेऊन माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असं सुनील राऊत म्हणाले. ते पक्षासाठी, संघटनेसाठी त्या माणसाने जे केलेलं आहे हे त्यांनी केलं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांनी केलं. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे. आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहे, परंतु माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्यामुळे 100 कोटीची ऑफर मलाही आहे. दरम्यान सुनील राऊत यांनी केलेल्या या दाव्याला त्यांचे मोठे बंधू तथा खासदार संजय राऊतांनीही दुजोरा दिलाय. तसंच आम्हाला देखील ऑफर्स आल्या, दबाव टाकण्यात आला, पण आम्ही फुटलो नाही, उलट तुरुंगात गेलो, असं राऊत म्हणाले. आमच्यासह अनेकांना ऑफर्स आल्या, आमच्या दबाव आले. मला माहिती आहे, माझ्या अनेक सहकाऱ्यांना दबाव, प्रेशर आणि तुमच्या घरात देखील तोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही फुटणार आहोत का? आम्ही तुरुंगात गेलो ना, आम्हालाही तेव्हा प्रयत्न झाला ना. आम्हाला सुद्धा असे दबाव, प्रेशर आमिषा आली, पण आम्ही आमच्या निष्ठा विकला नाही. तर सुनील राऊतांच्या या दाव्याची खिल्ली उडवत भाजप आमदार नितेश राणेंनी टोला लगावलाय. मला 100 कोटीची ऑफर आहे. संजय राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन आहे. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं, की ज्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही, तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेतल्या 2 गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरू आहेत आणि जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा आरोप प्रत्यारोपांचा चिखल उडत राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. दरम्यान ठाकरे गटासोबत असूनही बैठकीचं निमंत्रण का नाही या संदर्भात काँग्रेसला विचारा, असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. दरम्यान या बैठकीमध्ये आमची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडावी, असंही मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. तसंच 2019 मध्ये काँग्रेसला एकत्र निवडणूक लढण्याबाबत ऑफर दिली होती, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. तर आंबेडकरांची इंडिया आघाडीमध्ये येण्याची इच्छा असेल तर ते येऊ शकतात, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत, अशीच परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे. साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर ते सुद्धा या आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया ह्याच्यामध्ये ते पण येऊ शकते. इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल बहुत बड़ा हमारा होता है, वो इन्विटेशन भी हम दिया, लेकिन हमारा सबसे अच्छा लगा है हम अमित जी को राखी पढ़ाया. आज का दिन बहुत बढ़िया दिन है. सो उनका साथ साथ में महाराष्ट्र में, बंगाल में, पूरा इंडिया में हम राखी बंधन का शुभकामना हमारा सब भाई को और बहन को देता है. हम बहन को भी राखी पढ़ाता है, ये हमारा परंपरा है कि देयर इज नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द मेन एंड वुमेन. वी आर द ह्यूमन बीइंग. एंड इसी के लिए रक्षाबंधन के दिन में आप लोगों को पास आने का मौका मिला. मैं बहुत बहुत बधाई देना चाहूंगी आपको. बहुत बहुत धन्यवाद. पॉलिटिक्स के लिए इनवाइट किया क्या आपको?
परसों मीटिंग है, वो चर्चा इंडिया का जो होगा वो मीटिंग में ही होगा। मेरे को कुछ पता अभी नहीं है, मीटिंग में जाने का बाद ये सब मेरे को पता चलेगा। पार्टी ने मांग की है कि केजरीवाल को प्रधानमंत्री का चेहरा बनाया जाए। हमने ऐसा कोई बात किसी का बारे में नहीं कहा, बिकॉज वी ऑल आर द सेम and we are the member of this India family. We are the citizens of the India family, and so we want to save our country. हमारा कोई ये बात हमारा सेकेंडरी है, हमारा प्राइमरी बात है कि हम इंडिया को बचाए, देश को बचाए। और इन्हीं शब्दों के साथ आज रक्षाबंधन का दिन है। हम इसरो को, ऑल साइंटिस्ट को हमारा रक्षाबंधन का, ऑल साइंटिस्ट को हमारा शुभकामना दे रहा है। किसको? हमको? तर या होत्या या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.